यांचा आशीर्वाद, यांचा प्रेम, यांचा विश्वास घेऊन चाललोय. माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती राहील की मी राजीनामा देतोय, पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही, मग सुप्रियाताईंना काय किंवा पार्टीला काय आव्हान देणार का, असं प्लीज करू नका. माझी नम्रतेची कळकळीची विनंती आहे. बातम्या होत असतात, बातम्या नका चालत असतात, पण त्या बातम्यांमध्ये 26.5 वर्षाचा मिळालेला विश्वास, 26.5 वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये. काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बीजेपी मध्ये गेलेले आहेत, काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेलेत आणि त्याच्यामुळे तिथं कुठेही उभा दावा राहिला नाही. मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतोय. अशा परिस्थितीमध्ये यांचं मिळालेलं प्रेम मला गमवायचं नाहीये. शेवटी 4 पार्टीतली मंडळी एकमेकासमोर टाकतात, त्यांचे नंतर पण रिलेशन खूप चांगले राहतात. आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये पुणेकरांच्या पक्षासाठी मी मान्य पवार साहेबांकडं, मान्य सुप्रियाताईंकडं एक नका पक्षप्रमुख म्हणून, मी त्या पक्षाचा नाही पण एका पक्षाचे प्रमुख म्हणून गेल्यानंतर माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता असू नये अशी माझी आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती राहील. मी ठरलेलं नव्हतं, हे अनपेक्षित ठिकाण आहे. पत्रकारांचे खूप फोन आले, तुम्ही इथंच बोलायला या, अन्यथा मी नका त्या ठिकाणी पार्टी कार्यालयात येऊनच बोलणार होतो. तर माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहील, आज मी या ठिकाणी राजीनामा माझा जाहीर करतोय. हा कुठलाही राजकीय निर्णय नाही, याचे कुठलेही राजकीय दुर्गामी परिणाम किंवा याच्यातून काय लाभ पदरात पाडून घेण्याचा माझा विषय नाही. आजची पत्रकार परिषद सुद्धा ही काय नियोजित नव्हती. हे महापालिकेचं नका ठिकाण सुद्धा सुनियोजित नव्हतं. मी पार्टी कार्यालयात येत होतो, पण माझे स्वतःचे एथिक्स असे समजले मी की ज्या पार्टीचा आपण राजीनामा देतोय त्या पार्टी कार्यालयात आपण जाऊ नये. जरी त्याचं नका रजिस्ट्रेशन माझ्या नावाने असलं तरी मूळ मालक आणि इथून पुढे मान्य सुप्रियाताई सुळे किंवा पक्षाचे पक्षाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब हे त्या संदर्भामध्ये योग्य ते नका त्या ठिकाणी निर्णय घेतील. त्या पार्टी कार्यालयावर माझा दावा नव्हता, नाही आणि उद्या सुद्धा नसेल. त्याच्यामुळं इथून बाहेर पडताना माझ्यातला कुठलाही कार्यकर्त्यांना मी विनंती केली की कुणीही पक्षाच्या नेत्यांबद्दल, पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या भूमिकेबद्दल कुणीही टीका करणार नाही. भूमिका काय ते मला माहितीच नाही. फक्त आज मी सद्विवेक बुद्धीला जागृत होऊन या ठिकाणी राजीनामा देऊन बाहेर पडतो.